भंडारा जिले में एक चौंकाने वाली घटना सामने आई है। सांसद डॉक्टर प्रशांत पटोले के पैतृक खेत से अज्ञात चोरों द्वारा मोटर पंप और बिजली मीटर चोरी किए जाने का मामला उजागर हुआ है, जिससे परिसर में हड़कंप मच गया है। प्राप्त जानकारी के अनुसार शहर के बाईपास मार्ग के पास स्थित इस खेत में फसलों और पशुओं के लिए पानी की व्यवस्था हेतु मोटर पंप लगाया गया था। जब खेत का निरीक्षण किया गया तो मोटर पंप और बिजली मीटर दोनों गायब पाए गए। इसके बाद चोरी की घटना सामने आई। प्रारंभिक अंदेशा है कि चोर रात के समय खेत में घुसकर उपकरण लेकर फरार हो गए। इस घटना ने जिले में बढ़ती चोरी की वारदातों को लेकर चिंता बढ़ा दी है। खास बात तो ये है कि जब जनप्रतिनिधि का खेत भी सुरक्षित नहीं है तो आम किसानों की सुरक्षा को लेकर सवाल उठना स्वाभाविक है। मामले को लेकर सांसद ने पुलिस प्रशासन की कार्यप्रणाली पर सवाल खड़े करते हुए सुरक्षा व्यवस्था मजबूत करने की मांग की है। भंडाऱ्यामध्ये गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे, त्याच्यामध्ये चोरीचे प्रमाण फारच वाढत आहेत। तुमसरमध्ये असो, भंडाऱ्यात असो, लोकांच्या घरपोड्या झाल्या, लोकांचे दुकानं तिथं तोडण्यात आले, असे भरपूर प्रकार, भरपूर गुन्हेगारी इथं वाढत आहे। एकीकडे गृह राज्यमंत्री आमचे पालकमंत्री आहेत, ते म्हणतात इथं एमडी प्रकार वगैरे काही नाही। परंतु मी शेतकरी आहे, माझ्या शेतातला मीटर त्याच्यानंतर बोरवेल हे चोरीला गेले आहेत। मागील काळामध्ये इथून ट्रॅक्टर सुद्धा चोरीला गेले, ट्रॉल्या, ट्रॅक्टरची ट्रॉली सुद्धा चोरीला गेली आणि फेन्सिंग गेट सगळं काही चोरीला गेलं, पाईप चोरीला गेलेलं आहे। तर असे हे प्रकार वाढत आहेत। तर मी ॲज अ खासदार म्हणून आता कुठं न्याय मागू? एकीकडे गृह राज्यमंत्री म्हणतात की इथं काही होत नाही, सगळं काही व्यवस्थित आहे। आमचे एसपी साहेब इथं म्हणतात का सगळं काही व्यवस्थित आहे। असं क्षुल्लक तो मीटर आहे तो चोरी करण्याचं काम इथं कोण करत आहे? बाजूलाच इथं एक पार्क आहे, त्या पार्कमध्ये डेली एमडी आणि दारूचे आणि गांजाचे प्रकार तिथं पोरं, लहान लहान मुलं तिथं व्यसनाधीन झालेले आहेत। याच्याकडे कोणाचं लक्ष आहे? मी वारंवार या गोष्टीची तक्रार करत असतो, परंतु खरंच या प्रशासनाच्या अधिपत्याखाली हे काम चालू आहेत का हा संशय माझ्या मनामध्ये येतोय। तर मी या मुख्यमंत्री साहेबाला दाद मागतो, साहेब लक्ष द्या आमच्या जिल्ह्याकडे। चोरीचे प्रकार वाढत आहेत, मर्डरचे प्रकार वाढत आहेत आणि याच्या व्यतिरिक्त एमडी आमचे पोरं साहेब बर्बाद होऊन आले, आम्हाला न्याय द्या।